तोच हा फलंदाज आहे. बॅकफूट पंच कशाला म्हणतात, एक पाय मागे सरून पूर्णपणे जोर देऊन जो फटका खेळला गेला सर तो इतका सोपा नाहीये. येस, आयुष्यात कधीही बॅकफुटला जावं नाही असं म्हटलं जातं, पण क्रिकेट हा खेळ असा आहे की तुम्ही बॅकफुटला येऊन देखील यशस्वी होऊ शकता आणि तेच केलं गेलंय. बॅट्समनच्या माध्यमातून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 17, या आकड्यावर 18 बॉल 34 धावांची आवश्यकता. Yes, Mayur on a strike. Oh my God! What a shot! पहिला जर लॉंग ऑनला होता सर तर आता लॉंग ऑफच्या दिशेने हेलिकॉप्टर, म्हणजे आज मयूर जमिनीवर थांबतोय की नाही हा फार मोठा प्रश्न आहे. विघ्नेश सर, ही आग आहे, ही तलवार आहे आणि ही धारदार तलवार मात्र या मैदानामध्ये प्रहार करत असताना काय स्ट्रोक लगवला षटकार. ओह माय गॉड, पुन्हा एकदा ओप्स, हवेमध्ये चेंडू होते, फिल्डर येतोय, षटकार. आज सर बाबा रामदेव सकाळी 5 वाजता झोपले असतील. अंपायरला दिवसभर कसरत करायला लावलेले फलंदाज आहेत आणि मयूर देखील अंपायरला म्हणतो की तुम्हाला कसरत करावी लागेल. आयएडीचे बराच वेळ शांत आहात. मयूर सज्ज होतोय. ओ आता इंजन तापलंय आणि ज्यावेळेस मयूर पन्हाळकरचं इंजन तापलं नाही तर अशा कुठल्याही गोलंदाजाला मात्र थारा देत नाही. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार लगवले. व्हॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग. हा 32 शिराळाचा ढाण्या वाघ मात्र या रामलीला मैदानामध्ये अक्षरशः तुटून पडलाय. अगदी आक्रमकता धारण केली. व्हॉट अ परफॉर्मन्स, सुपर स्ट्रोक. काय स्ट्रोक लगवला जातोय, अगदी एखादा स्टॅच्यू करावा अशा पद्धतीने हा स्ट्रोक केलाय. आणखीन एक धमाका, आणखीन एक लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय. लगातारचा 4था षटकार. अतुल पन्हाळकरच्या माध्यमातून जर ही मॅच संपवली मयूर पन्हाळकर 500 रुपयाचं पारितोषिक. मला आठवतंय यस NBSC च्या मैदानावर विजय रेटरेकर त्या स्पर्धेमध्ये लगातार 2 मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 6 षटकार लगवले होते मयूर पन्हाळकरने. आता मात्र त्याच दिशेने जात असताना कोटप्प्याची बॉलिंग करत असताना 5वा षटकार. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. मयूर पन्हाळकरचा परफॉर्मन्स आवडला असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या असायला पाहिजे. फायनलच्या मंचचा हा सरपंच आहे. 32 शिळा परिसराचा हा ढाण्या वाघ आहे. या 32 शिळा परिसरातील पश्चिम महाराष्ट्राचा रन मशीन मयूर पन्हाळकर बरसलाय. विघ्नेश सर आल्या आल्या म्हटलं होते की आज मयूरचा दिवस आहे आणि तो फायनल निश्चित मारेल. सर तुमच्या भविष्यवाणीला देखील सलाम. यस, मयूर पन्हाळकर ज्याने धावांचा केलाय पूर तो आहे मयूर. 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा किमिया या मॅच मध्ये केली जाईल की काय. 5 बॉल 5 षटकार. डिफेन्सिव्ह क्रिकेट. एकदा जोरदार टाळ्या पाहिजे या स्पोर्ट्समनशिप साठी. आपल्या ज्युनियर खेळाडूला, आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला सन्मान देणारा हा क्षण देखील आहे. हॅट्स ऑफ मयूर पन्हाळकर. 6 बॉल 6 षटकार लागले नाही